नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहत आहोत श्रीमद दासबोध। पण त्याआधी मित्रांनो आपण पाहूया श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधमध्ये काय निरूपण केलेले आहे। तर मित्रांनो, माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबिड अरण्यात शिवथरगड येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केली। 17व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो। या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श करत त्याचे विवरण केले आहे। संसार कसा करावा, संसार कसा असावा याचे नेमके ज्ञान समर्थ रामदास स्वामी यांनी दिले। मूर्खांची लक्षणे, नवविद्या भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे। दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे। दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येक दशकात 10 समास आहेत। यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे। आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात। तर मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी आपणही या ग्रंथराज दासबोधाचे श्रवण करूया। तर पुढील दशक आहे दासबोध दशक चौथा, समास दुसरा, कीर्तन भक्ती। श्री समर्थ म्हणतात की श्रोत्यांनी भगवत जनासंबंधी प्रश्न केला ते भगवत भजन 9 प्रकारचे आहे म्हणून सांगितले। प्रथम श्रवणाचे वर्णन केले। आता दुसरा प्रकार कीर्तन, त्याचे वर्णन ऐका। भगवंताच्या सगुण चरित्राचे वर्णन करावे, नित्य हरिकथा करावी, भगवंताच्या कीर्तीचे वर्णन करावे, ती वाढवावी, आपल्या वैखरी वाणीचा अखंड यथायोग्य उपयोग करून भगवद वर्णन तिचेकडून अखंड करावे, खूप पाठांतर करावे, खूप ग्रंथांचा अभ्यास करून त्यातील सारांश कंठस्थ करावा व निरंतर भगवंताची कथा सांगत जावी। स्वतःचे हित साधण्यासाठी म्हणजेच मनुष्य जन्म सार्थकी लावून भगवत भक्ती करून घेण्यासाठी पुन्हा पुन्हा हरिकथा करावी, त्याशिवाय कधी राहूच नये। हरिकथेत रोज नित्य नवा रस उत्पन्न होईल असा हव्यास धरावा, त्यासाठी खूपच प्रयत्न करावा। सर्व ब्रह्मांड हरिकीर्तनाने दुमदुमून सोडावे। हरिकीर्तनाची अगदी मनापासून आवड असावी, त्याची गोडी अगदी जीवाभावापासून असावी आणि सदा सर्वदा हरिकीर्तनाचीच उत्कंठा असावी। भगवंतास कीर्तन अत्यंत प्रिय आहे। कीर्तनानेच समाधान प्राप्त होते। श्रोता व वक्ता यांना समाधान देऊन बहुजन समाजाचाही उद्धार होण्याकरिता कलियुगात हरिकीर्तन हाच उत्तम उपाय आहे। भगवंताच्या विविध आणि अद्भुत रूपांचे वर्णन करावे, त्याच्या वस्त्रालंकारांचे, भूषणांचे वर्णन अशा प्रकारे करावे की अंतकरणात ते ध्यान ठसले पाहिजे। अशा रीतीने भगवंताचे ध्यान मनात धरून कथा करावी। भगवंताचे यश, त्याची कीर्ती, त्याचा प्रताप व महिमा अत्यंत आवडीने अशा प्रकारे वर्णवा की जेणेकरून तो ऐकत असता भगवत भक्ताचा आत्मा संतुष्ट होईल। भगवत कथा सांगताना सुसंगती असावी, शब्द पांडित्य, वस्तुत्व असावे। अधूनमधून भगवंताच्या नामाचा घोष करावा। सर्वांनी रुळ्या वाजवाव्या। प्रसंगानुसार पुराणादी शास्त्रीय ग्रंथातून वर्णिलेले दृष्टांतादी प्रसंग तसेच प्रत्यक्ष घडलेल्या प्रसंगाचे दृष्टांत याचा उपयोग विवेचन नीट समजण्याकरिता करावा। हरिकीर्तनात रंग भरण्यासाठी टाळ, मृदुंग, संगीत, नृत्य, तानमान यांचा उपयोग करावा। पण या सगळ्यांमध्ये कथेचा मागचा पुढचा संबंध तुटणार नाही याची काळजी घ्यावी। कथा सांगताना करुण रसाचा आविष्कार व्हावा। करुण रसाचे लोट वाहतील अशी घडायने कथा करावी आणि श्रोत्यांचे कान आनंदाने भरून ऐकावेत। कंप, रोमांच, स्फुरण, प्रेमादू इत्यादी अष्टसात्विक भाव प्रगट होतील अशा प्रकारे कथा करावी।
प्रेमाने भगवंताचे गुणगान करून देवद्वारी लोटांगणे नमस्कार घालावेत. प्रसंगानुसार पदे, दोहे, श्लोक, प्रबंध, धाटी, मुद्रा, अनेक छंद, वीरश्री निर्माण करणारे भाषण व विनोद यांचा उपयोग करावा. कथेमध्ये रंगासकट नवरस असावेत. उत्तम गद्य, पद्य, वाङ्मय बोलावे. शास्त्राधारे प्रसंगाला अनुसरून नाना वचने बोलावीत. कीर्तनात भक्ती, ज्ञान, वैराग्य यांची लक्षणे तसेच नीती, न्याय व स्वधर्म रक्षण यासाठी काय करावे, विविध साधन मार्ग कोणते आहेत व परमात्म स्वरूप कसे आहे यासंबंधीचे प्रांजळ निरूपण असावे. प्रसंग पाहून कीर्तनाचा विषय निवडावा. सगुणाचा प्रसंग असेल तर भगवंताच्या सगुण चरित्राचे, कीर्तीचे वर्णन करावे. निर्गुणाचा प्रसंग असेल तर अध्यात्माचे निरूपण करून अध्यात्मविद्या वाढवावी. प्रथम पूर्वपक्ष त्यागून नंतर सिद्धांत निरूपण नेमस्तपणे म्हणजे यथायोग्य रीतीने करावे. शक्यतो विषयाला सोडून अस्ताव्यस्त बोलूच नाही. वेदांचे पारायण करावे. लोकांना पुराण सांगावे. तसेच माया ब्रह्म यासंबंधीचे सांगोपान विवरण करावे. ब्राह्मण धर्माचे आदराने रक्षण करावे. भगवंताची उपासना भजनाद्वारे रक्षण करावी आणि आपली गुरुपरंपरा निर्धाराने टिकून धरावी. 30 बाधा येऊ देऊ नये. वैराग्याचे रक्षण करावे. ज्ञानाचे लक्षण सांभाळावे. जो अत्यंत सावध व विचारवंत वक्ता असतो त्याला हे सर्व जमते. कीर्तन ऐकून श्रोत्यांच्या मनात सदेह उत्पन्न होईल आणि खरोखरच त्याचे समाधान नष्ट होईल. तसेच नीती, न्याय व साधन यात बाधा येईल असे वक्त्याने काहीही बोलू नये. सगुण कथेलाच कीर्तन असे म्हणतात. अद्वैताचे प्रतिपादन किंवा स्पष्टीकरण याला निरूपण म्हणतात. कीर्तनकाराने सगुणाचे महत्त्व रचून निर्गुणाचे प्रतिपादन करावे. जो अल्पबुद्धीचा आहे, ज्याला अनुभव नाही, वस्तुत्व नाही असे सर्व प्रकारे जो उणा आहे त्याला वस्तुत्वाचा अधिकार नसतो. जो खरोखर अनुभवी असेल तोच वक्ता होऊ शकतो. असा अनुभवी वक्ता सर्वांचे रक्षण करून ज्ञानाचे निरूपण करतो. ते अशा प्रकारे करतो की वेदाज्ञेचा भंग न होता प्राणीमात्रांनी सन्मार्गास प्रवृत्त व्हावे. असो, हे सर्व राहू द्यावे. भगवंताच्या गुणानुवादाचे वारंवार कथन, गायन करणे यालाच दुसरे भगवत भजन किंवा कीर्तन भक्ती असे म्हणतात. कीर्तनाने मोठे दोष नाहीसे होतात. कीर्तनाने उत्तम गती मिळते. एवढेच नव्हे तर कीर्तनाने भगवत साक्षी होते, यात तीळ मात्र संदेह नाही. कीर्तनाने वाणी पवित्र होते. कीर्तनाने माणूस सत्पात्र बनतो. हरिकीर्तनाने सर्व भाविक श्रोते सदाचारी बनतात. कीर्तनाने एकाग्रता साधते. कीर्तनाने भगवत साक्षीचा निश्चय दृढ होतो. कीर्तनाने श्रोत्यांचे व वक्त्यांचे सर्व संशय नष्ट होतात. ब्रह्मदेवाचे पुत्र देवर्षी नारद सदा सर्वदा हरिकीर्तन करीत असतात. म्हणून लोक त्यांना नारायण रूप मानतात. म्हणून कीर्तनाचा महिमा अवर्णनीय आहे. कारण कीर्तनाने परमात्म्याला आनंद होतो. किंबहुना सर्व तीर्थे आणि भगवंत हरिकीर्तनात प्रत्यक्ष राहतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तन भक्ती नाम समास दुसरा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.